महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळ्यात दिव्यांगांचा जन आक्रोश, 55 मागण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांग सक्षमीकरण 36 जिल्हे 9 महिने 600 निवेदन अभियान अंतर्गत 300हून अधिक दिव्यांगांनी आंदोलन करत 55 मागण्यांचं निवेदन सादर केलंय। दिव्यांग पेन्शन 6000 करणे, रोजगार आरक्षणातील रिक्त पदे भरणे, पुनर्वसन केंद्र, सुगम सार्वजनिक सुविधा व विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे। मागण्यांवर तातडीनं निर्णय न झाल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलनाचा इशारा अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल डी वाळके यांनी दिला आहे। हिंदी मराठी। नमस्कार, मी अमोल देवाजी वाळके। 36 जिल्हे 9 महिने 55 मागण्या 600 निवेदन अभियानाअंतर्गत आज धुळे शहर इथे आलेलो आहोत। इथे आम्ही माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना 55 मागण्याचे निवेदन दिलं। त्यामध्ये महाराष्ट्रातील दिव्यांगांची पेन्शन ही प्रत्येक महिन्याला 6000 रुपये करण्यात यावी अशी आम्ही विनंती केलेली आहे। प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला दिव्यांगांना त्यांची पेन्शन त्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे। त्यातल्या त्यात 15 लाख रुपयाचा विमा हा दिव्यांगांना देण्यात यावा, कारण दिव्यांगांना विमा ही राहतच नाही। दिव्यांगांना 200 स्क्वेअर फीटचा GR जो दिलेला आहे तो फक्त नावासाठी आहे। त्या GRचा काहीही फायदा होत नाही। त्या GRमधल्या अटी आणि शर्ती या शिथिल करण्यात याव्या, जेणेकरून वास्तविकतेमध्ये खरंच दिव्यांगांना जमीन मिळेल। त्यातल्या त्यात जे दिव्यांग बेरोजगार आहे अशा दिव्यांगांना वर्क फ्रॉम होम देण्यात यावं, जेणेकरून ते लोक घरी बसून आपलं काम करू शकतील। आणि या दिव्यांग समाजामध्ये असंख्य दिव्यांग बांधव शिक्षिका आहे। आता इथे आम्हाला BEd DEd ग्रॅज्युएट कितीतरी या आजच्या निवेदनामध्ये लोक आलेले होते। अशा आम्ही 55 मागण्या घेऊन या प्रशासनाकडे आलेलो आहोत आणि पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करतो। 200 स्क्वेअर फीट जागा मिळालीच पाहिजे। दिव्यांगांना प्रत्येक वन तालुक्यात रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।